नमस्कार. आज आपण एक अशा विषयावर बोलणार आहोत जो आपल्या सर्वांच्याच अगदी जिव्हाळ्याचा आहे आणि तितकाच गंभीर सुद्धा. तो म्हणजे महाराष्ट्राची जलकहाणी. कोरडी पडलेली धरणं, पाण्यासाठी वणवण करणारी गावं, हे चित्र आपल्यासाठी काही नवीन नाहीये, बरोबर? पण ही परिस्थिती नक्की का उद्भवते? निसर्गाचा लहरीपणा, आपली भौगोलिक रचना की वाढती पाण्याची मागणी? आजच्या या विश्लेषणात आपण या समस्येच्या अगदी मुळाशी जाणार आहोत आणि महाराष्ट्राच्या पाण्याचे खरे वास्तव समजून घेणार आहोत. तर चला सुरू करूया. सुरुवात करूया महाराष्ट्राच्या या विदारक जलवास्तवापासून. जरा डोळ्यासमोर आणा. भेगा पडलेली जमीन आणि पूर्णपणे आटलेल्या नद्या. काळजाला चटका लावून जाणारं हे दृश्य महाराष्ट्राच्या एका मोठ्या भागाचं कटू सत्य आहे. तुम्हाला ऐकून कदाचित धक्का बसेल, पण राज्याचा तब्बल 40% भाग हा कायमस्वरूपी दुष्काळप्रवण आहे. विचार करा, 40%! एकीकडे वाढत चाललेलं तापमान, दुसरीकडे शेती आणि उद्योगांची वाढती तहान आणि त्यात अल निनोसारख्या हवामान बदलांची पडलेली भर. या सगळ्याचा परिणाम म्हणजे गावोगावी जाणवणारी पाण्याची भीषण टंचाई. हे फक्त निसर्गाचं चक्र नाहीये, तर आपल्यासाठी एक खूप मोठा धोक्याचा इशारा आहे. आता इथे निसर्गाचा एक खूप मोठा विरोधाभास पाहायला मिळतो. म्हणजे बघा, एका बाजूला आपला पश्चिम घाट म्हणजे सह्याद्रीच्या रांगा, जिथे अक्षरशः ढगफुटीसारखा मुसळधार पाऊस पडतो, नद्या दुथडीवरून वाहतात. पण अगदी त्याच राज्याच्या दुसऱ्या बाजूला काय परिस्थिती आहे? मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्राचा विस्तीर्ण प्रदेश, जिथे पाण्याचा एक एक थेंब मौल्यवान आहे. हा जो निसर्गाचा दुजाभाव आहे ना, त्यामुळेच राज्यात पाण्याच्या उपलब्धतेमध्ये एवढी प्रचंड प्रादेशिक विषमता निर्माण होते. ही विषमता किती भयंकर असू शकते हे आपण मागच्या काही वर्षात अनुभवलंच आहे. 2012 ते 2015चा तो काळ आठवला की आजही अंगावर काटा येतो. 2012मध्ये पावसाने पाठ फिरवली, त्यानंतर 2013-14 उजाडलं, तेव्हा तर मराठवाड्यातली मांजरा, माजलगावसारखी मोठी धरणं चक्क तळाला गेली होती. जमिनीवर पाण्याचा थेंब नव्हता. आणि अखेर 2015मध्ये लातूरसारख्या शहराची तहान भागवण्यासाठी चक्क रेल्वेने पाणी आणावं लागलं. जलदूत एक्सप्रेस, आठवतंय ना? जलव्यवस्थापनाच्या इतिहासातला तो एक अत्यंत क्लेशदायक आणि अस्वस्थ करणारा टप्पा होता. आता आपण थोडं भौगोलिक विषमता आणि आपल्या प्रमुख नदीखोऱ्यांच्या आकडेवारीकडे वळूया. ही आकडेवारी खरंच खूप धक्कादायक आहे. राज्याला नैसर्गिकरित्या जेवढं पाणी मिळतं ना, त्यापैकी तब्बल 44.5% पाणी म्हणजे जवळपास निम्म पाणी केवळ कोकणातील पश्चिम वाहिनी नद्यांमधून वाहतं आणि थेट अरबी समुद्राला जाऊन मिळतं. आणि दुसरीकडे राज्याचा जवळपास अर्धा भाग व्यापणाऱ्या गोदावरी खोऱ्याच्या वाट्याला फक्त 28.3% पाणी येतं. कृष्णा खोऱ्यात 21% आणि तापी खोऱ्यात तर जेमतेम 5%. आता तुम्ही म्हणाल, कोकणातलं पाणी तिकडे का नाही वळवत? पण समुद्रात वाहून जाणारं हे प्रचंड पाणी पूर्वेकडच्या तहानलेल्या भागाकडे वळवणं हे एक अत्यंत खर्चिक आणि मोठं तांत्रिक आव्हान आहे. या सगळ्या विषमतेचा थेट फटका कोणाला बसतो? तर हा आकडा लक्षात घ्या. 148. महाराष्ट्रात एकूण 358 तालुके आहेत आणि त्यापैकी जवळपास 148 तालुके हे दरवर्षी दुष्काळाचा सामना करत असतात. हे फक्त कागदावरचे आकडे नाही आहेत बरं का. ही ती 148 गावं आणि शहरे आहेत जिथे पिण्याच्या पाण्यासाठी आजही मैलोनमैल पायपीट करावी लागते. यापुढचा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे जमिनीखालचं पाणी, म्हणजेच भूजल आणि आपला डेक्कन ट्रॅप. जमिनीखालच्या पाण्याची नेमकी स्थिती काय आहे हे समजून घ्यायचं असेल ना, तर आधी डेक्कन ट्रॅप म्हणजे काय हे समजून घेणं गरजेचं आहे. डेक्कन ट्रॅप सोप्या भाषेत सांगायचं तर कठीण बेसॉल्ट खडकाची रचना. लाखो वर्षापूर्वी ज्वालामुखीच्या उद्रेकातून हा खडक तयार झाला आणि आज महाराष्ट्राचा तब्बल 82% भाग याच खडकावर उभा आहे. आता यात अडचण काय आहे? तर या कठीण खडकाची पाणी शोषून घेण्याची आणि ते साठवून ठेवण्याची क्षमता खूपच कमी असते. उत्तर भारतासारखी भूजलाचे अथांग साठे आपल्याकडे नाहीयेत. आपलं भूजल पूर्णपणे मान्सूनच्या पावसावर आणि जमिनीतील छोट्या भेगांवर अवलंबून असतं. त्यामुळे पाऊस कमी पडला की भूजल पातळी वेगाने खाली जाते. मग यावर उपाय काय? इथेच राज्य सरकारचं जल व्यवस्थापन धोरण चित्रात येतं. एकात्मिक राज्य जल आराखडा म्हणजेच इंटिग्रेटेड स्टेट वॉटर प्लॅन 2024 हा या संकटावरचा एक महत्त्वाचा उपाय मानला जातोय. आता यात फक्त एका जिल्ह्याचा विचार केलेला नाही, तर संपूर्ण नदीखोऱ्यांचं नियोजन केलंय. प्रादेशिक समतोल कसा साधायचा, पाण्याचा एकात्मिक विचार कसा करायचा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सांडपाण्याचा पुनर्वापर. वाढत्या शहरीकरणामुळे जे सांडपाणी तयार होतं त्यावर प्रक्रिया करून ते पुन्हा वापरणं आता सक्तीचं केलं जातंय. आणि हो, वॉटर ऑडिटिंगच्या माध्यमातून पाण्याचा अपव्यय टाळण्यावरही मोठा भर दिला जातोय. या आराखड्याला प्रत्यक्षात उतरवण्यासाठी सरकारी पातळीवर खूप मोठे प्रयत्न सुरू आहेत. उदाहरणार्थ, जलयुक्त शिवार अभियान 2.0, ज्याचा मुख्य उद्देश आहे गावाचं पाणी गावातच अडवणं. दुसरं म्हणजे नार पार गिरणासारखे महत्वाकांक्षी नदीजोड प्रकल्प. यातून काय होईल?
तर समुद्रात वाहून जाणारं पाणी आपल्या दुष्काळी भागाकडे वळवता येईल. याशिवाय रेन वॉटर हार्वेस्टिंग सक्तीचं करणं आणि जलजीवन मिशनच्या माध्यमातून प्रत्येक घरात नळाने पाणी पोहोचवणं अशी अनेक उद्दिष्टे आहेत. अर्थात या सगळ्या योजना यशस्वी होणं हे त्यांच्या प्रभावी आणि वेगवान अंमलबजावणीवरच अवलंबून असणार आहे. आता आपण वळतोय या विश्लेषणाच्या अंतिम आणि सर्वात महत्त्वाच्या टप्प्याकडे, जलसंवर्धन आणि भविष्यातील दिशा. आता सध्याची परिस्थिती नेमकी काय आहे? भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेचा 2023-24चा अहवाल आपल्याला जमिनीवरचं वास्तव सांगतो. सध्या राज्याचा भूजल उपसा जवळपास 53.83% इतका आहे. आता 277 तालुके सुरक्षित श्रेणीत आहेत, ही नक्कीच एक दिलासा देणारी गोष्ट आहे. पण खरा चिंतेचा विषय आहे ते 57 नेम धोकादायक आणि 9 अतिशोषित तालुके. याचा अर्थ काय? तर तिथे जमिनीतून पाणी काढण्याचं प्रमाण पाणी जिरण्याच्या प्रमाणापेक्षा कितीतरी पटीने जास्त आहे. हे चित्र आपल्याला स्पष्ट सांगतंय की आपण जरी योग्य दिशेने पावलं टाकत असलो तरी पाण्याचा बेजबाबदार वापर आपल्याला पुन्हा त्याच संकटाच्या खाईत ढकलू शकतो. आणि म्हणूनच हे विश्लेषण संपवताना एक गोष्ट आवर्जून सांगावीशी वाटते. पाणी हेच आपल्या भविष्यातील सर्वात मोठं संसाधन आहे, पैशांपेक्षाही मोठं. महाराष्ट्राची ही जलकहाणी आपल्याला काय शिकवते? तर भौगोलिक आव्हानं कितीही मोठी असली तरी योग्य नियोजन आणि लोकसहभागातून आपण त्यावर नक्कीच मात करू शकतो. पण त्यासाठी पाण्याचा प्रत्येक थेंब वाचवणं हे केवळ सरकारचं नाही तर आपल्या सगळ्यांचीच जबाबदारी आहे. जलसंवर्धन ही आता फक्त एक निवड राहिलेली नाहीये, ती काळाची अत्यंत महत्त्वाची गरज आहे. विचार नक्की करा. आजच्या या विश्लेषणात आपण इथेच थांबूया.